शांती. पाणी पतित पावन नसून परमात्मा पतित पावन आहे. पाणी पतित पावन नसून परमात्मा पतित पावन आहे. गंगा हिमालयातून गंगोत्री येथे उगम पावून भारतातील अनेक शहरे व गावांना पाणी पुरवून धरणीला सुजलाम सुफलाम करत आहे व अनेक डोंगर दऱ्या तसेच जंगलामधून प्रवाहित झाल्यामुळे तिचे पाणी निर्जंतुक होते. त्यामुळे तिच्या पाण्यात औषधी गुणधर्म असतात. म्हणून गंगा स्नान अथवा नदीतील पाण्याने आपले शरीर शुद्ध स्वच्छ होते, रोगापासून मुक्ती मिळते. परंतु शरीराला चालवणारा जो चैतन्य आत्मा आहे तो मात्र जसा आहे तसाच राहतो. त्यामुळे या पाण्याने पतित आत्मा पावन बनत नाही. पतित पावन हा परमात्मा आहे. कलियुग अंत समयी स्वतः परमात्मा प्रजापिता ब्रह्माच्या शरीरामध्ये अवतरित होऊन जे आत्मा परमात्मा त्रिलोक सृष्टीचक्र याचे ज्ञान देतात, त्या ईश्वरीय ज्ञानाच्या स्नानाने आत्मा पतितापासून पावन बनतो. म्हणून परमात्म्याला पतित पावन असे संबोधले जाते. केवळ गंगेच्या पाण्याने नव्हे तर ज्ञानगंगेमध्ये डुबकी लावल्याने तसेच विहार केल्याने आत्मा पावन बनतो. ओम शांती.